In our second lecture of jurisprudence, today we are continuing with that. The study of jurisprudence is useful for students, law teachers, politicians, lawyers, judges, litigant, policymakers, social activists, and legislators. Being a science of law is basically concerned with law. The meaning of word law is fundamental to the study of jurisprudence. Jurisprudence being a science of law. Jurisprudence काय science of law is basically concerned with law. The meaning of the word law is fundamental to the study of jurisprudence. हे काय आहे? Fundamental आहे jurisprudence चा अभ्यास. The term law has been defined differently by different scholars at different time in specific context. प्रत्येक वेगळ्या वेळी प्रत्येक वेगवेगळ्या स्कॉलर्सनी ज्युरिस्प्रुडन्सवर लॉवर वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. ओके, अकॉर्डिंग टू विगेनस्टाईन द मीनिंग ऑफ वर्ड डिपेंड्स ऑन द कॉन्टेक्स्ट which it is used. The real meaning of the word is in its use in the language. According to Williamson काय म्हणतो? The meaning of word depends on the context in which it is used. Real meaning of the word is its use in the language. Real meaning सांगितलं की भाषेमध्ये ते कसं वापरलं गेलं आहे. The definition made by the jurist reflects their own perspectives and understanding that they have developed in different background, and hence the definition are bound to be different and numerous. Definition काय केले? खूप प्रकारच्या सांगितलेले आहेत. आता definition of law पाहू. In modern system, law is mainly identified by an act of parliament or state legislature. Modern time मध्ये काय सांगितलेलं पहा? Law is mainly identified by an act of parliament or state legislature that has been signed by the president or governor. Modern time मध्ये law म्हणजे काय आहे? Act of parliament or state legislature. पार्लमेंट जे कायदे बनवते. It is bunch of rules established by the governing authority to establish and maintain orderly social coexistence. यांनी काय सांगितलेलं पहा? It is a bunch of rules. bunch आहे रूल्सचा. Established by a governing authority to establish and maintain orderly social coexistence. Law is as old as human civilization. कायदा हा माणसांची निर्मिती झाली तेव्हापासून, जेव्हापासून सिव्हिलायझेशन सुरू झालं, लोक एकत्र येऊन राहायला लागले. आधी टोळ्या करून राहायचे लोक किंवा जंगलामध्ये फिरत राहायचे, पण नंतर त्यांना कळालं की पाणथळ जागी येऊन ते लोकांनी वसाहत सुरू केली. वसाहत सुरू केल्यानंतर मग त्यांनी तिथं आपल्या प्रोटेक्शनसाठी एक राजा नेमला. राजा हा नोकर म्हणून लोकांचा नोकर म्हणून काम पाहत होता, एक धष्टपुष्ट माणूस की बाबा तू आमचं प्रोटेक्शन कर, आम्ही तुला कर देऊ. अशा प्रकारे सिव्हिलाइज सोसायटीची सुरुवात झाली आणि तेव्हापासून हे लॉचं अस्तित्व आहे. ओके, इन एन्शंट टाईम लॉ हॅज कन्सिडर्ड ॲज अ डिक्टेशन बाय रिझन. काही कारण घडलं तर काही डिक्टेशन दिलं जायचं किंवा काही कारण घडलं तरच लॉचा वापर केला जायचा. इन द मिडल एज इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ डिक्टेशन बाय डिव्हाइन विल अँड रिव्हील्ड टू वाईज मॅन. आता मिडल एजमध्ये काय झालं? आधी काय गेलं पहा, 3 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये, मॉडर्न, एन्शंट आणि मिडल. एन्शंट टाईमला गरज पडली तर लॉ वापरला जायचा, एखादा कायदा बनवला जायचा, एखादा रूल बनवला जायचा आणि तो कायदा म्हणून वापरला जायचा. मिडल एजमध्ये पहा काय झालं? इट वॉज कन्सिडर ॲज द डिक्टेशन बाय डिव्हाइन विल. मिडल एजमध्ये देवाचं अस्तित्व खूप जास्त मानलं गेलं. त्यावेळी पोप संस्कृती आली होती. ख्रिश्चन कम्युनिटीने पोपच राज्यकारभार करायचे आणि राजे त्यांच्या हाताखाली असायचे. अँड डिव्हाइन विल अँड रिव्हील्ड टू वाईज मेन, हे शहाणी माणसं जे ते कायदे करायचे. इन मॉडर्न डेज अ सिस्टमॅटिक ट्रीटमेंट इज गिव्हन टू अंडरस्टँड व्हेरियस सोर्सेस ऑफ लॉ विथ इट्स हायरार्की. व्हेरियस सोर्सेस निर्माण झाले, याच्यामधून हायरार्कीनुसार तिथं कायदे बनवले गेले. इट इज डिफिकल्ट टू गिव्ह प्रिसाइज डेफिनेशन ऑफ लॉ. पूर्णपणे प्रिसाइज एकच आणि एक डेफिनेशन देणं अवघड आहे लॉची, त्यामुळे खाली काही वायडर सेन्समध्ये डेफिनेशन दिलं त्या आपण पाहू. अकॉर्डिंग टू ब्लॅकस्टोन, law in its most general and comprehensive sense signifies a rule of action, underline this, rule of action, whether animated or inanimated,
रॅशनल ऑर इरॅशनल. कॉम्प्रिहेन्सिव्ह सेन्स ऑफ सिग्निफिकन्स ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ॲनिमेटेड असू शकतं, इनॲनिमेटेड असू शकतं, कधी कधी रॅशनल म्हणजे योग्य असू शकतं किंवा अयोग्य सुद्धा असू शकतो. लॉ इज मोस्ट जनरल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सेन्स असं म्हटलं की कधी कधी कायदा बरोबर असू शकतो, कधी कधी कायदा इरॅशनल पण असू शकतो. अकॉर्डिंग टू मॉन्टेस्क्यू, लॉ आर द नेसेसरी रिलेशन्स विच फ्लो फ्रॉम द नेचर ऑफ थिंग्स. लॉ हे काय आहे? रिलेशन्स विच फ्लो फ्रॉम द नेचर ऑफ थिंग्स. जसं काही गोष्टीचं नेचर असेल त्यानुसार लॉ बदलत राहतो. अँड इन दिस सेन्स ऑल बीइंग्स हॅव देअर लॉज. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला इथं कायदा अस्तित्वात आहे. डिव्हिनिटी हॅज हर लॉ. डिव्हिनिटीला तिचा स्वतःचा कायदा आहे. द मॅरिटल वर्ड वर्ड हॅज हर लॉ. मटेरियल वर्ड हॅज म्हणजे डिव्हाइन जे आहे देवांचं जे अस्तित्व आहे, देवतांचं, त्यांचे वेगळे कायदे आहेत. मटेरियल वर्ल्डमध्ये वेगळे कायदे आहेत. इंटेलिजन्स सुपेरियर ऑफ ह्युमन बीइंग्स हॅव देअर लॉज. त्यांचे वेगळे कायदे आहेत. बीस्ट हॅव देअर लॉज. जे जनावर आहेत, बीस्ट आहेत, त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. ह्युमन बीइंग हॅव देअर ओन लॉज. साल्मंट काय म्हणतो पहा. ऑल्सो युजेस द टर्म लॉ इन वायडर सेन्स. अकॉर्डिंग टू हिम, लॉ इन्क्लूड्स एनी रूल ऑफ ॲक्शन. That is to say, any standard or pattern to which actions are or ought to be compounded. Comfort पाहता. वायडर सेन्समध्ये साल्मनची डेफिनेशन वायडर सेन्समध्ये सांगितली की एनी रूल ऑफ ॲक्शन, कुठलंही रूल असू दे, दॅट इज टू से स्टँडर्ड ऑफ ऑर पॅटर्न टू विच ॲक्शन्स आर ought टू बी कन्फर्म. म्हणजे त्या पद्धतीने जे काही रूल्स आहेत किंवा त्या पद्धतीने जे काही ॲक्शन्स असतील त्यानुसार वेगवेगळे कायदे बनत गेले आहेत. याच्यावर एक क्रिटिसिझम झालेला आहे. द डेफिनेशन इन वायडर सेन्स डज नॉट स्पीक अबाउट द ट्रू कॅरेक्टर ऑफ ऑर नेचर ऑफ ऑर अँड द फंक्शन ऑफ लॉ. याच्यामध्ये वायडर सेन्समध्ये ज्या डेफिनेशन सांगितल्या आहेत त्याच्यामधून लॉ काही नीट कळत नाही. ज्यांना जसं वाटेल तसं त्यांनी डेफिनेशन सांगितलेले आहेत. देअरफॉर दीज डेफिनेशन्स आर नो मच यूज. टेक्निकली स्पीकिंग दीज डेफिनेशन आर अबाउट द लॉ बट नॉट ऑफ अ लॉ. त्यांनी कायद्याविषयी सांगितलेलं आहे, त्यांनी कायदा म्हणजे काय ते सांगितलेलं नाही या वायडर सेन्समध्ये. आता पुढे एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ लॉ दिलेले आहे. ओके, पहिली जी डेफिनेशन होती ती कशी होती? वायडर सेन्समध्ये होती. आता डेफिनेशन कशी आहे पहा. मी इथं एक चार्ट बनवलेला. हा चार्ट तुम्ही पेपरमध्ये ड्रॉ करू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मार्क मिळतात. जेवढे तुम्ही चार्ट थ्रू पेपर लिहाल तेवढे तुम्हाला मार्क जास्त मिळतात. आता डेफिनेशन ऑफ लॉ पहिलं जे आहे ते वायडर सेन्समध्ये दिलं आहेत. आयडियलिस्टिक डेफिनेशन आहेत साल्मन, ब्लॅकस्टोन आणि मॉन्टेस्क्यूची. दुसरी जी आहे ती पॉझिटिव्हिस्टिक डेफिनेशन आहेत ऑस्टिन आणि हॉलंडची. हिस्टॉरिकल डेफिनेशनमध्ये सॅव्हिग्नीची डेफिनेशन आहे, कारण सॅव्हिग्नी एकटाच हिस्टॉरिकल काम करत होता. सोशॉलॉजिकल डेफिनेशन आयरिंग, पाऊंड आणि डायसची आहे. आणि रियालिस्ट डेफिनेशन आहे जस्टिस होम्सची. ओके, पॉझिटिव्हिस्टिक डेफिनेशन पहा. जॉन ऑस्टिन 1790 to 1859 an English jurist expounded the concept of analytical positivism. पहा नावच कसं आहे, पॉझिटिव्हिझम, अनालिटिकल पॉझिटिव्हिझम, मेकिंग लॉ ॲज कमांड ऑफ सावरीन. पहा जॉन ऑस्टिनच्या डेफिनेशनमध्ये कमांड ऑफ सावरीन आलेला आहे. हा इंग्लंडमध्ये बनलेला कायदा. ज्युरिस्टची सुरुवातच इंग्लंडमध्ये झालेली आहे. त्या ठिकाणी सावरीन अथॉरिटी होती. सावरीन अथॉरिटी म्हणजे राजा किंवा राणी. तर हा काय म्हणतो, हे पॉझिटिव्हिझम आहे, म्हणजे रिअलिस्टिक आहे, पॉझिटिव्हिझम आहे. आणि याच्यामधून जे कोण कमांड देतील सावरीन अथॉरिटीज, दॅट इज द लॉ. ही डेव्हलपिंग लॉजिकली अ स्ट्रक्चर ऑफ लीगल सिस्टीम इन विच ही गिव नो प्लेस टू व्हॅल्यूज, मोरॅलिटी, आयडियालिझम अँड जस्टिस. याला त्यांनी कुठलीही किंमत दिली नाही. तो म्हणतो लॉ इज नथिंग बट कमांड ऑफ सावरीन. राजा राणी जी आज्ञा देईल ते आहे लॉ. आता ऑस्टिनची डेफिनेशन पहा. अकॉर्डिंग टू ऑस्टिन, अ लॉ इन द स्ट्रिक्ट सेन्स इज अ जनरल कमांड ऑफ द सावरीन. जनरल कमांडला अंडरलाईन करा. कायदा म्हणजे काय आहे? जनरल कमांड ऑफ सावरीन इंडिव्हिज्युअल ऑर द सावरीन बॉडी issued to those a subjectivity and enforced by the physical power of the state. तो म्हणतो काय, त्यावेळेसची सिच्युएशन असेल, त्यांच्याकडे फिजिकल पॉवर असणार आहे आणि ते जे आज्ञा बोलतील, राजा जे बोलेल ते म्हणजे कायदा. ॲक्च्युली असंच एज होतं ते, राजा किंवा राणी जे बोलेल तो म्हणजे कायदा. इवन भारतामध्ये जेव्हा राजेशाही होती
तेव्हा राजा जो बोलेल तो कायदा असायचा. बाकीच्या लोकांना काही अथॉरिटीज नव्हत्या की कायद्यामध्ये काही चेंजेस करायच्या. याच्यावर क्रिटिसिझम झालेला आहे. ऑस्टिन्स डेफिनेशन ऑफ लॉ इज सब्जेक्ट टू क्रिटिसिझम ऑन ग्राउंड दॅट इट इग्नोर्स कम्प्लिटली द मॉरल अँड इथिकल आस्पेक्ट ऑफ द लॉ. मॉरल आणि इथिकल आस्पेक्ट तो घेऊच शकत नव्हता, कारण की राजाचं राज्य होतं, राणीचं राज्य होतं, किंवा आपल्या भारतात सुद्धा वेगवेगळे राजेच होते, राजेवाडेच होते. त्यांच्यासमोर सामान्य माणूस काय बोलणार आहे? सावरींची कमांड, राजाची आज्ञा म्हणजेच लॉ. ओके, म्हणजे त्याच्यावर क्रिटिसिझम केलं गेलं की त्यांनी काय मॉरल इथिक्स याचं काही आस्पेक्ट लॉमध्ये नाही टाकलेले. अनड्यूली एम्फसाइज द इम्पेरेटिव्ह कॅरेक्टर ऑफ द लॉ. याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह कॅरेक्टर दिसतं, म्हणजे लॉ काही नीट वाटत नाही. ओके, हॉलंड्स डेफिनेशन ऑफ लॉ काय पहा. याच्यामध्ये ऑस्टिन आणि हॉलंडने दिलेली आहे पॉझिटिव्हिस्टमध्ये. हॉलंडची डेफिनेशन सांगते, थॉमस एस्किन हॉलंड, अ रेप्युटेड ज्युरिस्ट who followed the Austin's concept and nature of law, attempted to define law as. पहा, थॉमस हा कोण होता? ऑस्टिनचा शिष्य होता. त्याने ऑस्टिनची डेफिनेशन पुढे नेलेली आहे. तो सांगतो, लॉ इज अ जनरल रूल ऑफ एक्सटर्नल ह्युमन ॲक्शन एन्फोर्स बाय द पॉलिटिकल सावरीन. तो म्हणतो पॉलिटिकल सावरीन म्हणजे जे काही राजे. पॉलिटिकल सावरीन म्हणजे कोण? तर जे गव्हर्नमेंट चालवतात ते. त्यांनी जी काही आज्ञा दिलेली आहे, जनरल रूल सांगितलेले आहे, दॅट इज द लॉ. एस्किनने सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू जॉन एस्किन, लॉ इज द कमांड ऑफ सावरीन कंटेनिंग अ कॉमन रूल फॉर हिज सब्जेक्ट अँड ऑब्लिंग देम टू ऑबिडियन्स. तो सांगतो, जॉन एस्किन सांगतो की लॉ इज द कमांड ऑफ सावरीन. यांनी काय सांगितलेलं? ऑस्टिन काय सांगतो आहे की इज अ सावरीन अथॉरिटीने जे काही नियम सांगितलेले आहेत. आणि एस्किन पण काय सांगतो की सावरीन अथॉरिटी, कमांड बाय सावरीन अथॉरिटी जी कमांड देईल ती लोकांनी फॉलो करायला पाहिजे, कॉमन रूल बनायला पाहिजे. अँड लाईफ ऑफ हिज सब्जेक्ट, आणि त्याचे जे लोक आहेत, त्याचे जे प्रजा आहे, त्यांनी ते कमांड फक्त फॉलो करायला पाहिजे. अँड ऑब्लिंग देम टू ओबिडियन्स, आणि त्यांनी त्यांची आज्ञा पाळायला पाहिजे. ओके, उद्या आपण हिस्टॉरिकल डेफिनेशन्स पाहूया. थँक्यू.